नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारी परवानगी राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी वाटाघाटी करून भूसंपादनाचा दर निश्चित करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान दर निश्चितीसाठी येत्या सोमवारी शेतकरी आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये बैठक होणार असून भूसंपादनाच्या दृष्टीनं आणखीन एक महत्त्वाचं पाऊल पुढे पडल्याचं आता मानलं जात आहे. पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यात. भूसंपादनापोटी द्यावयाच्या मोबदल्याच्या रकमेचा तपशील असलेला अहवाल 11 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. हा अहवाल राज्य सरकारनं मान्य करून तो उद्योग विभागाकडे पाठवला आहे. या अहवालाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कायद्यातील 32(1) या कलमानुसार उद्योग विभागाची मान्यता मिळणं आवश्यक असतं. 8 दिवसांपूर्वीच उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर PG अनबलगन यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चर्चा केली होती. जिल्हा प्रशासनानं दिलेल्या 32(1) चा प्रस्ताव उद्योग विभागाकडनं त्याला मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता मिळाल्यानं आता जमिनीच्या दरासंदर्भामध्ये शेतकऱ्यांशी वाटाघाटी करण्यास जिल्हा प्रशासनाला मान्यता मिळालेली आहे. तर आता भूसंपादनाचा दर निश्चित करण्यासाठी येत्या सोमवारी शेतकऱ्यांसोबत बैठक बोलावण्यात आली. चर्चा करून दर निश्चित करण्यात येणार आहेत. दराबाबतचा निर्णय झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. तर मग मित्रांनो, आता येत्या सोमवारी जर तुमची जमीन जर भूसंपादनामध्ये जात असेल तर तुम्ही बैठकीला उपस्थित राहणं आवश्यक आहे. यामध्ये दर निश्चित केला जाईल आणि मग त्यानंतर ठरेल की पुढे काय करायचं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.